मधील हजरत मखदूम अली माहिमी दर्गा हा मुंबईतील सर्वात प्राचीन सुफी स्थळांपैकी एक मानला जातो। येथे दरवर्षी होणाऱ्या उरुसावेळी मुंबई पोलिसांकडून हिरवी चादर चढवली जाते। ही परंपरा धार्मिक नसून ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाचा भाग मानली जाते। हजरत मखदूम अली माहिमी हे अरब वंशाचे सुफी संत होते। त्यांच्या पूर्वजांनी इसवी सनाच्या 8व्या शतकात बसरातून भारतात आश्रय घेतल्याचे मानले जाते। माहिमी यांनी इस्लामिक कायद्याचे शिक्षण घेतलं आणि स्थानिक समाजासाठी फकीह म्हणून काम केले। 1431 साली त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ दर्गा आणि मस्जिद बांधली गेली। मुंबई पोलिसांचा या दर्ग्याशी संबंध ब्रिटिश कालांपूर्वीच्या भंडारी मिलिशियापासून सुरू झाल्याचं मानलं जातं। हेच दल त्या काळाचे सुरुवातीचे पोलीस होते। दर्गा परिसरात त्यांची पोलीस चौकी असल्याने उरुसादरम्यान गर्दी नियंत्रण, सुरक्षा आणि शिस्त राखताना दोघांमध्ये घनिष्ठ संबंध निर्माण झाले। 1909 ते 1916 या काळातील पोलीस आयुक्त SM एडवर्ड्स यांच्या नोंदीमध्ये मोहीम उरुसात पोलिसांची मिरवणूक, शिपायांच्या तलवारीच्या कसरती आणि चादर चढवण्याचा उल्लेख आढळतो। हीच परंपरा पुढे अधिकृत रूपाने चालू राहिली। पोलीस कर्मचारी उरुसासाठी एकत्रित निधीही देतात। अशीच परंपरा डोंगरातील हाजी रहमान शाह बाबा दर्गातही आहे। तेथे पोलिसांकडून दरवर्षी संदल चढवला जातो। लोकांशी विश्वासाचे नाते, ऐतिहासिक जवळीक आणि सार्वजनिक कार्यक्रमांचे व्यवस्थापन यामुळे ही परंपरा आजही जपली जाते आहे।